नमस्कार मित्रांनो, माझे नाव रक्षिता आहे. कदाचित हे नाव एखाद्याला उत्तर वाटेल, पण माझ्यासाठी या नावातच संपूर्ण आयुष्य लपलेले आहे. मी माझ्या आईवडिलांची या जगात एकुलती एक मुलगी होते. त्यांनी माझी प्रत्येक इच्छा, प्रत्येक स्वप्न पूर्ण केले. मी माझ्या लहानपणी माझी आई गमावली, पण माझ्या वडिलांनी मला कधीही त्याची कमतरता जाणवू दिली नाही. माझा पराभव असो वा विजय, अभिमान असो वा राग असो, किंवा माझे मौन असो, सर्व काही माझ्या वडिलांसाठी माझा आवाज बनले. आमच्याकडे सर्व काही होते. जमीन, प्रतिष्ठा, गाड्या, नोकर-चाकर, प्रत्येक सुविधा उपलब्ध होती. पण माझ्यासाठी सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे माझ्या वडिलांचे अपार प्रेम. मी जन्माला आले तेव्हा माझे वडिलांनी म्हटले होते, माझी मुलगी माझी वारस आहे. हे माझ्यासाठी पुरेसे होते. कदाचित हेच कारण होते की मला कधीही असे वाटले नाही की मी आईशिवाय वाढले आहे. मग एके दिवशी माझ्या आयुष्याने एक नवीन वळण घेतले. माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली. बाबा स्वतः त्या मुलाच्या कुटुंबाला भेटायला गेले. मुलगा शिकलेला होता, चांगला कमावलेला होता आणि दिसायलाही देखणा होता. माझे लग्न मोठ्या थाटामाटात साजरे झाले. जेव्हा मी माझ्या सासरच्या घरी पोहोचले तेव्हा मला असे वाटले की आयुष्याने एक नवीन रंग धारण केला आहे. माझ्या नवऱ्याचे प्रेम, त्याचे लक्ष, त्याचे वागणे, सर्व काही माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त होते. बाबा मला नेहमी म्हणायचे, मुली, जरी तू दुसऱ्याच्या घरी गेली असशील, पण हे घर नेहमीच तुझेच राहील. आणि मी त्यांच्या बोलण्यावर हसायचे आणि मनातल्या मनात प्रार्थना करायचे की बाबा नेहमीच माझ्यासोबत राहावे. पण आपले आयुष्य नेहमीच आपण मनापासून जे मागतो ते देत नाही. माझ्या लग्नाला 1 वर्षही झाले नव्हते आणि एके दिवशी मला फोन आला. फोनची रिंग थोडी विचित्र वाटत होती, जणू काही ती एखाद्या अज्ञात बातमीचा आवाज आहे. मी फोन उचलला तेव्हा दुसऱ्या बाजूला असलेल्या एका नातेवाईकाचा घाबरलेला आवाज आला, रक्षिता, लगेच ये. तुझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आहे. हे ऐकून फोन माझ्या हातातून खाली पडला. जणू कोणीतरी माझे हृदय घट्ट मुठीत धरले आहे असे वाटले. जेव्हा मी तिथे पोहोचले तेव्हा घराबाहेर गर्दी होती आणि मग मी पाहिले की माझे वडील पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेले माझ्या डोळ्यांसमोर होते. माझे पाय जमिनीत बुडाल्यासारखे वाटले. मला ओरडायचे होते, मला रडायचे होते, पण माझा आवाज माझ्या घशात जणू काही अडकला. फक्त माझ्या डोळ्यातून पाणी वाहत होते. माझ्या नवऱ्याने माझा हात धरला आणि मला आधार दिला. ज्यावेळी मी पूर्णपणे एकटी वाटत होती. काही दिवस गेले. सर्व नातेवाईक निघून गेले. बाबांची खोली बंद होती, पण त्यांचे घड्याळ, त्यांचे चष्मे, त्यांचा पलंग, सर्व काही तिथे होते. फक्त बाबा तिथे नव्हते. एके दिवशी माझ्या नवऱ्याने मला सांगितले, रक्षिता, तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी खूप काही सोडले आहे, पण त्यांनी मला दिलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांचा तुझ्यावरील विश्वास. त्यांना तू हे सर्व काही सांभाळावे अशी तुझ्या वडिलांची इच्छा होती. मी शांतपणे मान हलवली, पण माझे मन हे माझ्या वडिलांचे शेवटचे शब्द शोधत होते, जे ते बोलू शकत नव्हते. तो क्षण पुन्हा माझ्या कानात घुमला, जेव्हा त्यांनी मला जमिनीचे कागदपत्रे दिली आणि म्हणाले, हे सर्व तुझे आहे. उद्या कोणीही तुझ्यावर राज्य करावे असे मला वाटत नाही. त्यांचे शब्द इतक्या लवकर खरे होतील असा मी कधीच विचार केला नव्हता. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर आयुष्याने दुसरे वळण घेतले. मला माझ्या पतीचा आधार मिळाला आणि मी हळूहळू स्वतःची काळजी घेतली. दिवस गेले, नंतर महिने, नंतर वर्षे. बाहेरून सर्व काही ठीक वाटत होते, पण आत काही शांतता वाढू लागली. माझ्या लग्नाला 3 वर्षे झाली होती. विवेक, माझा पती, त्याच्या व्यवसायात व्यस्त असायचा आणि मी घराची काळजी घ्यायची. सुरुवातीला सर्व काही सामान्य होते, जसे प्रत्येक नवीन नाते हळूहळू त्याची लय मिळवते. मग हळूहळू गप्पांमध्ये बाळाचा उल्लेख येऊ लागला. जेव्हा जेव्हा पाहुणे यायचे तेव्हा ते हसून म्हणायचे, रक्षिता, आता घरात एका लहान पाहुणा यायला हवा. आणि मी यावर हसायचे, पण त्या हास्यामागे एक विचित्र चिंता लपलेली होती. माझ्या सासरच्यांनी आता माझ्याशी उघडपणे बोलायला सुरुवात केली होती. एके दिवशी नंदिनी, म्हणजेच विवेकची बहीण, मला म्हणाली, वहिनी, आमच्या भावाला मुले खूप आवडतात. मग तुम्ही आम्हाला कधी आनंदाची बातमी देणार आहात
त्याच क्षणी मी विवेककडे पाहिले. तो हसला, जणू काही सर्व काही ठीक आहे, काही समस्या नाही. पण मग एके दिवशी तो स्वतः मला म्हणाला, रक्षिता, आपण एखाद्या चांगल्या डॉक्टरचा सल्ला घेऊया. कदाचित आपल्याला थोडा दिलासा मिळेल. त्यानंतर आम्ही दोघेही एका खूप चांगल्या तज्ज्ञांकडे गेलो. तपासण्या झाल्या, रिपोर्ट आले. विवेकचे रिपोर्ट अगदी सामान्य होते, पण माझे रिपोर्ट काहीतरी वेगळेच सांगत होते. डॉक्टर म्हणाले, तुला आई होणे कठीण आहे. मी गप्प होते. विवेकने माझा हात धरला होता, पण त्याची पकडही आता सैल होत चालली होती. घरी परतताना गाडीत शांततेचा एक मोठा पडदा होता. संध्याकाळी नंदिनी आणि सासूबाई प्रश्नांचा वर्षाव करत होत्या. ती म्हणाली, डॉक्टर काय म्हणाले? सगळे ठीक आहे ना? मग विवेक म्हणाला, डॉक्टर म्हणाले की थोडा वेळ लागेल. पण मग हळूहळू ही बातमी संपूर्ण कुटुंबात पसरू लागली आणि घरातील वातावरण बदलू लागले. आता माझ्या प्रत्येक शब्दावर आणि प्रत्येक कृतीवर कुजबूज सुरू झाली. एके दिवशी माझ्या समोर बसलेल्या माझ्या सासूबाईंनी स्पष्टपणे सांगितले, जर एखाद्या स्त्रीमध्ये मुले होण्याची क्षमता नसेल तर त्या पुरुषाने आयुष्यभर या कमतरतेसह जगावे का? त्या क्षणी पहिल्यांदाच मी सर्व काही विसरले. पण विवेक गप्प होता. त्याने माझ्या वतीने काहीही सांगितले नाही, ना त्याने आईला हे समजावून सांगितले. मी खूप तपासण्या केल्या, उपचार बदलले, डॉक्टरही बदलले. प्रत्येक औषध, प्रत्येक इंजेक्शन वेळेवर घेतले गेले. पण प्रत्येक वेळी उत्तर एकच होते, ते म्हणजे निराशा. मग एके दिवशी डॉक्टर स्पष्ट शब्दात म्हणाले, रक्षिता, तू कधीच आई होऊ शकत नाहीस. त्या दिवशी मी क्लिनिकच्या बाहेर एका बाकावर बसले होते आणि माझ्या आत एक शून्यात होती. मी घरी परतल्यावर माझ्या सासूबाईंनी विचारले, डॉक्टर काय म्हणाले? आणि मी गप्प राहिले. त्यावेळी माझी शांतता, कदाचित हेच सर्वात मोठे उत्तर होते. रात्री जेवणानंतर मी विवेकला सांगितले, आपण एक मूल दत्तक घेऊ शकतो का? तो म्हणाला, रक्षिता, मी इतक्या मालमत्तेचा मालक आहे, मला माझे स्वतःचे मूल हवे आहे. मी अशा कोणत्याही मुलाला माझ्या घराचा भाग बनवणार नाही. आणि तरीही हा दोष तुझ्यात आहे, माझ्यात नाही. त्या दिवशी मला पहिल्यांदाच असे वाटले की माझ्या शरीराची कमजोरी आता माझ्या नात्यावरही प्रश्नचिन्ह बनला आहे. काही दिवसांनी मला कळले की माझ्या सासूबाईंनी एक सुंदर, तरुण आणि पूर्णपणे निरोगी मुलगी विवेकसाठी निवडली आहे. त्यांच्या बोलण्यात आता माझ्यासाठी जागा उरली नव्हती. रक्षिताला काहीच समजत नाही. विवेकला नवीन सुरुवात करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांच्या नजरेत मी फक्त फर्निचरचा एक तुकडा बनले होते, ज्याला ते काढून टाकण्याची वेळ आली होती. मी विवेकला थेट विचारले, तुला खरोखर मला सोडून दुसऱ्याशी लग्न करायचे आहे का? तो काही क्षण गप्प राहिला, नंतर म्हणाला, रक्षिता, मी तुला घटस्फोट देईन, पण मी तुला इथे राहण्याची परवानगी देऊ शकतो. मी तुला सोडणार नाही. त्याचे शब्द थेट माझ्या हृदयात घुसले. एक बाण जो जखमी करतो आणि तो बरा करणारा देखील असल्याचा दावा करतो. काही लोक नात्यांमुळे जोडलेले नसतात, तर फक्त सवयीमुळे. आमचा कागदोपत्री घटस्फोट झाला. आम्ही आता पती पत्नी नव्हतो, पण नात्यांची मुळे कागदाने कधीच कापता येत नाहीत. ती हृदयात रुजलेली असतात. मी अजूनही त्याच घरात खूप खोलवर रुजलेली होती. ती खोली जी एकेकाळी माझी होती, ती आता घराचा वेगळा भाग बनली होती, जिथे कोणीही येत नव्हते किंवा जात नव्हते. घरात सगळे काही चालू होते. सासू, नंदिनी, नोकरचाकर, नवीन मुलगी, गाड्यांचा आवाज, दारावरची घंटा, पाहुण्यांचे आवाज. पण मी त्यातले काहीच नव्हते. त्या घराचा भाग असूनही मी आता फक्त सावली बनून राहिले होते. मी रोज सकाळी उठायचे, जणू काही ती सवयच झाली होती. मी माझी खोली स्वच्छ करायचे, कपडे धुवायचे, कधीकधी टेरेसवर जाऊन थोडा वेळ बसायचे. मी कोणालाही काहीही बोलायचे नाही. आणि आता कोणीही मला काही विचारतही नाही. विवेक आता माझ्या खोलीत येत नव्हता. पण कधीकधी रात्री जेव्हा उशिरा तो हॉलमधून जात असे, तेव्हा मला असे वाटायचे की अजूनही काहीतरी उरले आहे, जे बोलायचे आहे. पण आता आमच्यात बोलण्यासाठी जागा नव्हती. तो दिवसही सामान्य होता. जेव्हा मी टेरेसवर बसले होते, त्याच क्षणी एक नोकर आला आणि म्हणाला, मॅडम, विवेक सर तुम्हाला खाली बोलावत आहेत. मला आश्चर्य वाटले नाही.
मी शांतपणे उठले आणि खाली गेले. विवेक हॉलमध्ये उभा होता. तो मला म्हणाला, रक्षिता, बघ, ही एक साधी गोष्ट आहे. माझी बायको आता गरोदर आहे आणि मला या घरात कोणताही तणाव किंवा गोंधळ निर्माण करायचा नाही. मला असे वाटते की तू आता इथे राहू नकोस. यावर मी काहीही बोलले नाही. मला स्पष्टीकरण द्यायचे नव्हते. मी फक्त तिथेच उभी राहिले. जणू काही प्रत्येक शब्द माझ्या आत कुठेतरी वार करत आहे. मग मी वरच्या मजल्यावर माझ्या खोलीत गेले. मी माझी बॅग बाहेर काढली. मी माझे कपडे, काही महत्त्वाच्या गोष्टी, बाबांचा फोटो आणि बाबांनी मला एकदा दिलेली लाल डायरी ठेवली. सर्व काही पाहत असताना मला असे वाटले की जणू काही लहानसे जीवन मला स्पर्श करत आहे आणि निघून जात आहे. मग खोलीच्या मध्यभागी उभे राहून मी शेवटचे त्या घराला पाहिले. इथेच मी एकदा माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात केली होती. इथेच विवेकने मला पहिल्यांदा माझ्या निवडीबद्दल विचारले होते. इथेच मी बसून माझ्या वडिलांची आठवण करायचे. इथेच जेव्हा संपूर्ण जग मला वांझ म्हणत असे, तेव्हा मी दररोज रात्री रडत असे. आणि इथेच आता तो माझा शेवटचा निरोप बनला आहे. मग पायऱ्या उतरताना माझे प्रत्येक पाऊल जड होते. घराच्या कोणत्याही कोपऱ्यातून वाट पाहण्याचा आवाज येत नव्हता. अश्रू येत नव्हते, प्रश्न येत नव्हते. जणू काही सर्वांना आधीच माहीत होते की हे होणार आहे. बाहेर माझ्यासाठी गाडी देखील नव्हती. मी स्वतः ऑटो रिक्षा बोलावली आणि मी माझ्या वडिलांच्या घराकडे जाऊ लागले, जिथे आता कोणीही वाट पाहत नव्हते. तिथे फक्त आठवणी होत्या आणि खूप शांतता. तू आता इथे राहू शकत नाहीस, हे एकमेव शब्द विवेकने मला सांगितले. कोणताही संकोच न करता, जणू तो एखाद्या अनोळखी व्यक्तीला दिशा दाखवत होता. क्षणभर असे वाटले होते की मला काहीही ऐकू येत नाही, पण मी सर्व काही ऐकले होते, अगदी स्पष्टपणे. आणि कदाचित मला त्याच क्षणी कळले असेल की या नात्याचा शेवटचा धागाही तुटला आहे. मी त्याच्या डोळ्यात पाहिले तेव्हा कोणताही पश्चात्ताप नव्हता. मला काहीतरी बोलायचे होते, पण शब्द माझ्या घशात अडकल्यासारखे वाटत होते. मी काय बोलू शकते, मी काय विचारू शकते? आणि कदाचित मी स्वतः सर्व काही समजून घेऊन कंटाळले होते. घरातून बाहेर पडताना कोणीही मला थांबवले नाही. ना सासू, ना वहिनी, ना तो स्वतः आला. जणू काही त्या घरातून माझा निरोप आधीच झाला होता. मी तिथून वडिलांच्या घरी गेले, पण तिथे मला आता कोणाचाच आधार नव्हता. मी त्या ठिकाणी गेले जिथे बाबांनी त्यांच्या आयुष्याचा एक भाग म्हटले होते. गावातील ते जुने घर, जिथे प्रत्येक भिंतीवर माझ्या संगोपनाची छाप सोडली होती. पहिली रात्र खूप शांत होती. खोलीत फक्त पंख्याचा आवाज होता. त्याच रात्री मी माझ्या वडिलांच्या जुन्या फायली उघडल्या, त्यांच्या जमिनीचे कागदपत्रे पाहिली आणि ठरवले की आता हेच माझे जग आहे, हेच माझे घर आहे, हीच माझी जबाबदारी आहे आणि कदाचित हेच माझे खरे ओळखपत्र आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मी शेतात गेले. मजुरांनी मला ओळखले. त्यातील कोणीतरी असे म्हटले की माझी मुलगी आली आहे, तर कोणी म्हटले आता काम पुन्हा रुळावर येईल. हे ऐकून मला एक विचित्र शांतता आणि दिलासा मिळाला. पहिल्यांदाच जणू कोणीतरी मला माझ्या नावाने ओळखत आहे असे वाटले, कोणत्याही नात्याशिवाय, कोणत्याही त्रुटीशिवाय. हळूहळू मी सर्व काही स्वतः सांभाळले. शेतांची पेरणी, पाण्याची व्यवस्था, हिशोब, बंकेचे काम, सर्व काही. मी दिवसभर कामात व्यस्त राहायचे आणि रात्री फक्त शांतपणे झोपायचे. काही महिन्यात मी माझ्या भोवती एक मजबूत वर्तुळ तयार केले होते. जे लोक पूर्वी फक्त बिचारी मुलगी म्हणत गप्प बसायचे, ते आता माझा सल्ला घेऊ लागले. पण बाहेर जितका आवाज होता, तितकीच आत शांतता होती. कोणी मित्र नव्हता, माझा स्वतःचा असा कोणी नव्हता. आणि नातेसंबंधांच्या नावाखाली फक्त आठवणी उरल्या होत्या. एके दिवशी माझ्या मावशीची मुलगी आली, रीमा. मला पाहून ती खूप आनंदी झाली, पण तिच्या डोळ्यात काही प्रश्न होते. तिने विचारले, तू अजूनही एकटी आहेस? रक्षिता, आयुष्य खूप मोठे आहे आणि जर तुला ते एकटे घालवायचे असेल तर ते खूप कठीण आहे. तुला हवे असेल तर मी तुझ्यासाठी एक चांगला मुलगा शोधू शकते. तू नव्याने सुरुवात करावी असे मला वाटते. तिच्या बोलण्यात सत्य होते, पण माझ्यासाठी आता तो मार्ग तितका सरळ नव्हता. मला आता कोणत्याही आधाराची गरज वाटत नव्हती.
आणि कोणत्याही नात्याची. मी तिला म्हणाले, कदाचित मला आता लग्न करावे असे वाटत नाही. आयुष्याने मला जे काही शिकवले त्यामुळे आता मी फक्त स्वतःशीच एक नाते निर्माण केले आहे. माझे बोलणे ऐकून ती शांत झाली, पण निघताना ती म्हणाली, तुला कधीही काही वाटले तर मला नक्की सांग. मी कायम तुझ्यासोबत आहे. त्या दिवसानंतर मी आणखी शांत झाले. आता माझ्यासोबत पुस्तके असायची, शेतातील हिरवळ माझ्या चेहऱ्यावर प्रकाश टाकत असे आणि रात्रीच्या एकांतात मी स्वतःशीच बोलत असे. एका संध्याकाळी मी घराच्या मागच्या बाजूला असलेल्या खुर्चीवर बसले होते. मला दूरवरून एका मुलाचा आवाज ऐकू आला. कोणीतरी एक मुलगा काहीतरी गात होता. तो आवाज माझ्या हृदयाला भिडला. जणू कोणीतरी माझ्या आतल्या शून्यतेला आवाज दिला आहे. त्याच रात्री मी एक निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी मी अनाथाश्रमात गेले. ती सकाळ इतर दिवसांसारखी नव्हती. माझ्या आत थोडी अस्वस्थता होती, पण भीती नव्हती. गोंधळ होता, पण मला मागे खेचणारे काहीही नव्हते. मी अनेक रात्री नीट झोपू शकले नाही. फक्त एकच गोष्ट माझ्या मनात वारंवार येत राहिली. फक्त जमिनी आणि फायलींचा वारस बनून मी माझे आयुष्य पूर्ण करेन का? मी स्वतःला म्हणाले, कदाचित नाही. एकदा अनाथ आश्रमात जाऊन पाहूया. गावापासून शहराच्या बाहेर एक छोटेसे अनाथाश्रम होते, ज्याचे नाव प्रेमदीप होते. एक जुनी पांढऱ्या रंगाची छोटी इमारत. तिथे कोणताही दिखावा नव्हता. फक्त मुलांचे हास्य आणि भिंतींवर रंगीबेरंगी हाताचे ठसे होते. मी तिथे पोहोचले तेव्हा मला दारात एक महिला भेटली. तिने माझे नाव विचारले. मी स्वतःची ओळख करून दिली. मी म्हणाले, मला एक मूल दत्तक घ्यायचे आहे. ती म्हणाली, आत या मुले तुम्हाला स्वतः ओळखतील. मला त्यावेळी हे विचित्र वाटले. पण मी त्या आश्रमाच्या भिंतींच्या आत जाताना प्रत्येक हसरा चेहरा, प्रत्येक लहान हात मला स्पर्श करत होता. कोणीतरी फक्त दूरवरून माझ्याकडे पाहत होते. त्या आवाजातही माझी नजर एका कोपऱ्यात बसलेल्या एका लहान मुलावर पडली. तो इतरांपेक्षा वेगळा होता. आवाजापासून दूर तो शांत बसला होता. त्याच्या डोळ्यात काही ओळखीचे जखमा होत्या. मी हळूहळू त्याच्याकडे गेले. तुझे नाव काय आहे? मी विचारले. त्याने माझ्याकडे पाहता अंश असे म्हटले. मी विचारले, तू इथे एकटा का बसला आहेस? तो काहीच बोलला नाही. त्याने फक्त माझ्याकडे पाहिले. मला माहित नाही का, पण मी त्याच क्षणी ठरवले की हे मूल माझे अपूर्ण जग पूर्ण करेल. पुढच्या काही दिवसात कागदपत्रे भरणे सुरू झाले. फॉर्म भरणे, वैद्यकीय तपासणी, बैठका, प्रश्नोत्तरे. पण मी जेव्हा जेव्हा आश्रमात जायचे तेव्हा अंश हळूहळू माझ्याशी मोकळेपणाने बोलू लागला. तो मला रक्षा आंटी म्हणायचा, आई नाही. कदाचित त्यालाही इतक्या लवकर नात्याला नाव देणे सोपे नव्हते. एके दिवशी मी त्याला विचारले, तुला काय आवडते? तो म्हणाला, बस गप्प राहणे. आणि मी हसले. मी म्हणाले, मग तर आपण दोघेही चांगले मित्र बनू शकतो. कारण मला गप्प कसे राहायचे हे चांगलेच माहीत होते. 3 महिन्यांनंतर अखेर तो दिवस आला जेव्हा मी त्याला माझ्या गावी घेऊन जाऊ शकले. त्या दिवशी तो माझ्यासोबत अगदी साधे कपडे घालून उभा होता. आम्ही गावात पोहोचलो तेव्हा कामगार आणि आजूबाजूचे लोक त्याला पाहून थोडे आश्चर्यचकित झाले. एक स्त्री जी तिच्या पतीला सोडून आली आहे, घटस्फोटित झाली आहे आणि आता तिच्या हातात बाळ घेऊन येत आहे. पण मी कोणाचेही ऐकले नाही. मी माझ्या खोलीला जोडून त्याच्यासाठी एक छोटी खोली बनवली. त्याला त्याच्या आवडीचा निळा रंग दिला आणि खेळणीही विकत घेतली. मी जेव्हा शेतात जायचे तेव्हा तो एका झाडाखाली बसून फक्त आकाशाकडे पाहत असे. एके दिवशी मी त्याला विचारले, तुला माझ्या सोबत राहायला काही अडचण तर नाही ना? तो म्हणाला, माझे आईवडील कधी मला शोधतील का? माझ्याकडे या प्रश्नावर उत्तर नव्हते. पण मी त्याच्या डोक्याला हात लावत म्हटले, अंश, मला माहित नाही. पण ते कधी परत आले तरी त्यांना तुझ्यात फक्त एक मुलगा दिसेल. पण मी माझे संपूर्ण आयुष्य तुझ्यात पाही. त्याने माझ्या मांडीवर डोके ठेवले आणि त्या रात्री झोपी गेला. हळूहळू अंश माझ्या आयुष्याचाच भाग बनला नाही, तर माझे संपूर्ण आयुष्य बनला. आता माझी सकाळ त्याच्याशी दूध आणि भाकरीसाठी भांडण्यात, दुपार त्याला शेताच्या काठावर गोष्टी सांगण्यात आणि संध्याकाळ त्याला त्याच्या गृहपाठात मदत करण्यात जात होती. लोक हळूहळू बदलू लागले. आता ज्या स्त्रिया माझ्या शांततेसाठी मला टोमणे मारत होत्या
त्या म्हणू लागल्या, बघ मुलाने तिच्या आयुष्यात किती रंग आणले आहे. हळूहळू अंश शाळेत चांगले शिक्षण घेऊ लागला. त्याचे शिक्षक म्हणायचे, तो खूप हुशार मुलगा आहे, पण काही वर्षांच्या एकाकीपणामुळे त्याचे डोळे अकाली विचारांनी भरले आहे. मला माहीत होते, कारण माझेही तेच डोळे होते. एके दिवशी अंश आजारी पडला. खूप ताप आला. मी रात्रभर त्याच्यासोबत बसले. त्याला औषध दिले. सकाळी त्याचे डोळे उघडले आणि तो पहिल्यांदाच बोलला, आई. माझ्यासाठी तो क्षण जणू वेळ थांबल्यासारखा होता. मी काहीही बोलले नाही. मी फक्त त्याला घट्ट मिठी मारली. आता मी कोणत्याही नात्याचा शोध घेत नव्हते. आता मला कोणत्याही नावाची गरज नव्हती. मी एक आई होते. तो माझा मुलगा होता. जगाने काहीही म्हटले तरीही. जेव्हा अंशने मला पहिल्यांदा आई म्हटले, तेव्हा त्या रात्री मला खरोखरच पूर्ण झाल्यासारखे वाटले. मला वाटले की माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी पोकळी भरून गेली आहे. शेती, जमीन, गर्विष्ठ नातेवाईक, घटस्फोटाचा डाग, सर्व काही मागे राहिले. आता फक्त मी आणि माझे मूल होते. पण जीवन, ते कधीच सरळ कथा लिहित नाही. ते नेहमीच कुठून तरी एक नवीन सुरकुत्या जोडते. आणि ही सुरकुती कधी आली याचा विचार करत राहते. अंश माझ्यासोबत येऊन जवळजवळ 1 वर्ष झाले होते. आता तो शाळेत जात होता. थोडासा मोकळा होऊ लागला होता. संध्याकाळी शेताच्या काठावर बसून तो मला विचित्र प्रश्न विचारायचा. जसे की, आई, झाडे एकटी का राहत नाहीत? तेवढे मोठे आकाश आपण त्याला स्पर्श का करू शकत नाही? आणि एके दिवशी त्याने थेट असे विचारले, आई, तुझ्याकडे खूप काही सामान आहे. हे सगळे महत्वाचे आहे का? त्या दिवशी मी हसले आणि मग म्हणाले, प्रत्येक गोष्टीचा काही अर्थ असतो अंश बेटा. काही वस्तू माझ्या आहेत आणि काही माझ्या वडिलांच्या आहेत. काही आठवणी आहेत जे कदाचित ते शांतपणे ऐकत असेल. कदाचित तिथून काहीतरी सुरू झाले असेल. एके दिवशी पप्पांचे जुने घड्याळ सापडले नाही. तेव्हा मला ते पहिल्यांदाच लक्षात आले. ते एक लहान घड्याळ होते. भिंतीवरील घड्याळ नव्हते जे बाबा तहसीलमध्ये जाताना खिशात ठेवत होते. मी ते कधीकधी मंदिराजवळ ठेवत असे. एके दिवशी साफसफाई करताना मला वाटले की कुठेतरी ठेवले असेल, पण मी ते शोधले नाही. काही दिवसांनी शेतीच्या कामासाठी दिलेल्या पैशांच्या मोजणीत माझ्याकडून चूक झाली. म्हणून मी स्वतः माझी चूक मान्य केली. शेतकरी साधे लोक होते. त्यांच्यावर कधीच कोणावर संशय घ्यावासा वाटला नाही. त्यानंतर स्वयंपाकघरातून हळूहळू साखर गायब होऊ लागली. तांदूळ गायब होऊ लागले. सुरुवातीला मला वाटले की ते उंदीर असतील, पण मोलकरीण म्हणाली, मॅडम, उंदीर कसे असू शकतात? ही जागा पूर्णपणे बंद आहे. मी तरीही म्हणाले, ठीक आहे, विसरून जा. पण आतून काहीतरी मला त्रास देत होते. मी अंशला चाव्यांजवळ जाण्यापासून कधीच रोखले नाही, पण तो माझ्या खोलीत कधीच वारंवार येत नव्हता. तो खूप लाजाळू होता. मग एका संध्याकाळी मी पाहिले की मी बाहेर व्हरांड्यात कोणाशी तरी बोलत असताना तो हळूहळू माझ्या खोलीत गेला. तो परत आला तेव्हा त्याचे हात रिकामे होते, पण त्याच्या डोळ्यात एक चमक होती, जसे एखाद्या मुलाने काहीतरी लपवताना दिसते. त्यावेळी मी काहीही बोलले नाही. त्या रात्री मी माझ्या वडिलांच्या डायरीच्या मागे काही पैसे ठेवले होते, मोजून घेतलेले 10,000 रुपये. डायरी नेहमीच मंदिराजवळील कपाटात राहिली. तसे मी कपाटाला कुलूप लावू शकले असते, परंतु मी जाणून बुजून ती उघडी ठेवली. 3 दिवसांनंतर जेव्हा मी पाहिले तेव्हा नोटांचा बंडल पूर्णपणे तिथे नव्हता. त्यात 2,000 कमी होते. मग मी स्वतःला पटवून देण्याचा प्रयत्न केला की कदाचित मला आठवत नसेल, पण नाही, मला पूर्णपणे आठवले. पण मी अंशला काहीही विचारले नाही. त्या वयात मुले खोटे बोलायला शिकते, पण खरे सांगण्यासाठी त्याला सुरक्षित वाटले पाहिजे. मी त्याला आत्ताच विचारावे का? त्याला ओरडावे का? की थोडा वेळ थांबावे? म्हणून मी वाट पाहण्याचा निर्णय घेतला. मी विचार केला की मला वाटणाऱ्या सर्व गोष्टी कशा गायब होत आहेत. बाबांनी माझ्या वाढदिवसासाठी बनवलेले एक छोटे चांदीचे ब्रेसलेट हरवले होते. स्वयंपाकघरातून अर्धे तुपाचे डबे. उसाच्या देयकासाठी पैशांची कमतरता. गावात काही हरवले तर लोक म्हणायचे की नोकरांनी ते चोरले आहे, किंवा मजुरांनी ते घेऊन गेले असेल, किंवा बाहेरचे चोर आले असतील. पण मला हे विचित्र वाटले
की जे हरवते ते घेणारा नेहमीच बाहेरचा माणूस असू शकत नाही. जणू काही घराला आतून ओळखणारा कोणीतरी ते चोरत आहे. ज्याच्यावर मी प्रेम करते आणि विश्वास ठेवते असा कोणीतरी हे करत आहे. आणि खरे सांगायचे तर माझ्या मनात फक्त एकच नाव आले आणि ते नाव म्हणजे अंश होते. मला स्वतःची लाज वाटत होती की मलाही असा संशय आला होता. मीही तीच चूक करत आहे का जी जगाने माझ्यासोबत केली होती. मी त्याच्या भूतकाळासाठी त्याला दोष देऊ लागले आहे का, की खरेच काहीतरी चुकीचे घडत आहे. मग मी ठरवले की मी हे स्वतः बघेन, त्याला पकडण्यासाठी किंवा लाजवण्यासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी. आठवड्यात एक दिवस असा असायचा जेव्हा अंश शाळेतून थोडा उशिरा घरी यायचा आणि म्हणायचा की चित्रकलेचा तास होता. मी शाळेत जाऊन त्याला विचारले तेव्हा समजले की चित्रकलेचा तास आठवड्यात फक्त सोमवारीच असायचा आणि तोही शाळेच्या आत. आणि अंश बुधवारीही उशिरा येत होता. त्या बुधवारी मी शांतपणे त्याच्या मागे गेले. गावापासून शहराकडे जाणारा एक छोटासा रस्ता होता. अंश त्याची शाळेची बॅग घेऊन जात होता. त्याने मागे वळूनही पाहिले नाही. तो थेट बस स्टँडजवळील रद्दी विक्रेत्यासमोर थांबला. रद्दी विक्रेत्याने त्याला पाहिले आणि त्याला आत बोलावले. अंशने बॅगेतून काहीतरी काढले आणि एका घडी केलेल्या वर्तमानपत्रात गुंडाळून ठेवले. मी दूर उभी होते. मला इतके स्पष्ट दिसत नव्हते, पण मला अंदाज आला की ती चांदीची काहीतरी वस्तू आहे. माझ्या घरातून गायब होऊ लागलेल्या जुन्या वस्तू. काही मिनिटांनी तो रद्दी विक्रेता त्याला काही पैसे देतो, पण अंश ते पैसे घेत नाही. त्याऐवजी तो एका लहान पार्सलकडे बोट दाखवतो. रद्दी विक्रेता डोके हलवतो आणि रजिस्टरमध्ये काहीतरी लिहितो आणि बाहेर बसलेला मुलगा ते पार्सल त्याच्या बॅगेत ठेवतो. शहरात जाणारी बस उभी होती. अंश मागे वळला आणि मी मागे सरकले. त्याच क्षणी माझ्या पायाखालून जमीन सरकली. हा अंश, माझा मुलगा, जो मला मिठी मारून झोपायचा, जो मला आई म्हणायचा, हा माझ्या घरातून वस्तू विकून पार्सल पाठवत आहे. पण का? कोणासाठी? जर मला हवे असते तर मी त्याला त्याच क्षणी पकडले असते. मी त्याला फटकारले असते, पण मी ते केले नाही, कारण माझ्यात अजूनही रागापेक्षा प्रेम जास्त होते. मला हे जाणून घ्यायचे होते की हे सर्व तो कशासाठी आहे आणि पार्सल कुठे पाठवत आहे. मी थेट रद्दीच्या दुकानात जाणे योग्य नव्हते. गावात बातमी पसरण्यास वेळ लागत नाही. 2 आठवड्यापासून मी तयारी करत होते. मी पोस्ट ऑफिसमधील गोविंदजींना जमिनीच्या कागदपत्रांबद्दल एक निमित्त सांगितले आणि रजिस्टर पाहण्याची एक युक्ती शोधून काढली. गोविंदजी, आमच्या शेतमजुरांचे पैसे वेळेवर पाठवले जात नाहीत. मला बघावे लागेल की कोणते पार्सल बुकिंग वगैरे चुकीचे जात आहे का. मी रजिस्टर पाहू लागले. रजिस्टर उलटताना मला रिसिव्हर नाव दिसले. मीरा. ही कोण आहे? प्रेमदीप. हे नाव ऐकल्यासारखे वाटत होते. मी पटकन माझ्या मनात सर्व काही जोडले. अंशचा असा भूतकाळ आहे का जो त्याने माझ्यापासून लपवला आहे? कोणी बहीण, कोणी नातेवाईक ज्यांच्यासाठी तो चोरी करतो? एके दिवशी मी एकटेच त्या रद्दीवाल्या माणसाकडे गेले. मी त्याला थेट सांगितले नाही की मी अंशची आई आहे. मी फक्त म्हणाले, काका, मला घरातील जुन्या वस्तू विकायच्या आहेत, मला किंमत सांगा. आमच्या संभाषणादरम्यान मला कळले की तो मुलांकडून वस्तू खरेदी करतो, कारण हे असे सामान आहे जे वरून मागवले जाते. मी विचारले, तुम्ही त्या लहान मुलाला ओळखता का? पातळ, सावळा दिसणारा, जो शाळेची बॅग आणतो. तो म्हणाला, तो खूप साधा आहे. तो मला वस्तूच्या बदल्यात पैसे मागत नाही, फक्त म्हणतो की पार्सल पाठवा. तो दर महिन्याला 2-3 वेळा येत असतो. मी विचारले, तुम्ही ते पार्सल कुठे पाठवता? तो म्हणाला, बहुतेक कोणत्या तरी अनाथाश्रमात. तिथे एक मुलगी आहे, मीरा नावाची. कदाचित तिथलीच काहीतरी केस असेल. मी काही वेळ शांत राहिले. त्या संध्याकाळी जेव्हा अंश माझ्याकडे एक वही घेऊन आला आणि म्हणाला, आई, मला माझ्या गृहपाठात मदत कर, त्याला पाहून माझे डोळे आपोआप भरून आले. मी विचार करत होते, मी त्याला आत्ताच विचारू का? मी त्याला खरे सांगू का, की मी स्वतः त्या पत्त्यावर आधी जाऊन पाहावे? मी त्याला मिठी मारली.
तो म्हणाला, काय झाले आई, तू रडली का? मी म्हणाले, काही नाही बेटा. मी अंशला काहीही सांगितले नाही. मी 2 दिवस वाट पाहिली. तिसऱ्या दिवशी मी जाणून बुजून कपाटाच्या वर बाबांचे एक घड्याळ ठेवले, जे मी आधी शोधत होते, आणि जवळच्या एका उघड्या भांड्यात काही नाणी ठेवली. संध्याकाळी जेव्हा शेतातून मी घरी आले तेव्हा घड्याळ तिथे नव्हते आणि नाणीही अर्धी होती. मी अंशला फोन करून बोलावले. तो घरी आला तेव्हा मी त्याला माझ्या शेजारी बसवले आणि आढेवेढे न घेता थेट विचारले, अंश बेटा, तुला मला काही सांगायचे असेल तर स्पष्टपणे सांग. पण तो गप्प राहिला. मी म्हणाले की कधी कधी आपण जे शांतपणे करतो ते आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर आपल्याला असे वाटते की कोणीही आपल्याला समजून घेणार नाही. पण मी तुला समजून घेऊन. घाबरू नकोस, मला सांग, तुला काही बोलायचे आहे का? अंशच्या पापण्यांच्या कडांवर अश्रू येऊ लागले. त्याने खाली पाहिले. मला माहित होते की मी प्रेमाच्या नावाखाली चोरी करण्याचे समर्थन करू शकत नाही, कारण हीच चूक माझ्यासोबत नातेसंबंधांमध्ये झाली होती. गप्प राहा आणि सहन करा. पण नाही, मी अंशला ते शिकवणार नाही. मलाही अंश लाजेने कोलमडू नये असे वाटत होते, म्हणून मी एक मार्ग निवडला, एकत्र येऊन सर्व ठीक करावे. दुसऱ्या दिवशी मी त्या रद्दी विक्रेत्याकडून सापडलेल्या सर्व जुन्या वस्तू परत विकत घेतल्या. मी अंशला म्हणाले, ठीक आहे, आतापर्यंत जे झाले ते झाले, आतापासून चोरी करायची नाही. आतापासून उघडपणे मदत करायची. आपल्याला जे काही पाठवायचे आहे ते आपण एकत्र पाठवू, आणि प्रथम आपण ठरवू की आपले काय आहे आणि काय पाठवायचे ते आपण ठरवू. तो संकोचून म्हणाला, पण पैसे? मी म्हणाले, ही आपली जमीन आहे ना, आपण जमिनीचा काही भाग दान करू. त्याने पहिल्यांदाच सुटकेचा निश्वास सोडला आणि मला मिठी मारत तो म्हणाला, आई, मी पुन्हा तुला सांगितल्याशिवाय काहीही घेणार नाही. मी अंशला म्हणाले, अंश, जेव्हा मी तुला दत्तक घेतले होते त्याच दिवशी मी ठरवले होते की माझ्या वाट्याला जे येईल ते माझेही असेल आणि तुझेही. जेव्हा मी त्याला उघडपणे सांगितले की आपल्या उत्पादनाचा काही भाग तिथे जाईल, तेव्हा गावात पुन्हा चर्चा सुरू झाली, चोर पकडला गेला का रक्षिता? जर तू इतरांवर असाच खर्च केलास तर तुझे घर कसे चालेल? मी हसून म्हणाले, थोडेफार आपल्यातील थोडा वाटा दुसऱ्यांना दिल्याने आपल्या उत्पन्नात वाढ येते. हळूहळू लोक शांत होऊ लागले. काही दिवसांनी पंचायतीनेच म्हटले, आम्हीही आमच्यातील काही वाटा वर्षातून एकदा दान करू. रक्षिता मुलीने चांगले काम सुरू केले आहे. त्या क्षणी मला बाबा आठवले. जर ते इथे असते तर ते म्हणाले असते, बघा, जिथे तुम्ही मनापासून काम करता तिथे जग स्वतःहून पुढे येते. आता अंश पूर्वीसारखा नव्हता. तो स्वतः सगळा हिशोब पाहत असे. तो कामगार शेतातून निघणाऱ्या गव्हातून कोणाला किती पाठवायचे ते सर्व हिशेब लिहित असे. मी त्याच्या नावाने एक छोटे खाते देखील उघडले. मी त्याला सांगितले, ज्या दिवशी तू मोठा होशील तेव्हा मी हे सर्व तुला देईन. पण विश्वास हा चोरीवर नाही तर प्रामाणिकपणावर चालतो. अंश हसून म्हणाला, आई, मी कधीही खोटे बोलणार नाही. पण जर एखाद्याला गरज पडली तर? मी त्याचा चेहरा धरला आणि म्हणाले, मदत चोरी करून दिली जात नाही तर उघडपणे विचारून दिली जाते. आणि आपण मदत करू, आणि तेही एकत्रितपणे. पण कथा अधिक खोल आहे. कारण अंश ज्या चोरी करत होता ती केवळ दया दाखवून नव्हती, तर त्यामागे एक भीती होती. आश्रमात मुलांना कधीकधी वेगवेगळ्या सुविधांमध्ये पाठवले जाते. अंशला भीती होती की जर त्याने चोरी केली नाही तर त्याचे काहीतरी वाईट होईल. म्हणून तो पुन्हा तेच काम करू लागला. तो पुन्हा तिथे सामान पार्सलमध्ये पाठवत होता. मी कधीच विचार केला नव्हता की ज्याला मी माझे जग मानत होते तोच माझा विश्वास तोडेल. तो मुलगा ज्याला मी स्वतःचा एक भाग मानत होते. आज जेव्हा मी याबद्दल विचार करते तेव्हा माझे हृदय आतून थरथर कापते. त्या दिवशी संध्याकाळी मी व्हरांड्यात बसले होते. मग घराच्या मागच्या स्टोअर रूममधून एक छोटीशी हालचाल झाली. सुरुवातीला मला वाटले कदाचित ती मांजर असेल किंवा वाऱ्यामुळे काहीतरी पडले असेल. पण ही तिसरी किंवा चौथी वेळ होती जेव्हा मी हा आवाज ऐकत होते. मी हळूच उठले आणि दार उघडले आणि खाली आले. मी आवाज दिला. स्टोअर रूमचा दरवाजा थोडासा उघडा होता
आत अंधार होता आणि तिथे मला अंश दिसतो, माझा स्वतःचा दत्तक मुलगा. तो घरातील वस्तू एका पोत्यात भरत होता. माझ्या ओठातून शब्द फुटत नव्हते. मी फक्त आश्चर्य, दुःख आणि अविश्वासाने भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत राहिले. ते घड्याळ, जे माझ्या वडिलांचे शेवटचे स्मृतिचिन्ह होते, ते घड्याळ त्याच्या हातात होते. जणू माझे गुडघे जीव गमावून बसले आहेत असे वाटले. त्याने मला पाहिले. सुरुवातीला तो मला पाहून घाबरला, नंतर काहीतरी विचार करत असल्यासारखा म्हणाला, आई. मी फक्त साफसफाई करत होतो, मी यावर काहीही बोलले नाही. तो जवळ आला, घड्याळ माझ्याकडे दिले. मी ते घड्याळ घेतले नाही. फक्त ते पाहत हळूवारपणे म्हणाले, आता खोटे बोलू नकोस, आणि हळूच तिथून निघून गेला. मी स्टोअर रूमचा दरवाजा बंद केला आणि वरच्या मजल्यावर आले. पण त्या रात्री मला झोप येत नव्हती. पुढच्या 2-3 दिवसात मी पुन्हा त्याच्याकडे लक्ष देऊ लागले. पुस्तकांच्या कपाटातून काही जुनी पुस्तके गायब होती. मंदिरात असलेली छोटी चांदीची घंटा गायब होती. स्वयंपाकघरातून चांदीच्या वाट्या गायब होत्या आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे माझ्या खोलीतून जुन्या कागदपत्रांचा एक लिफाफाही गायब होता. मी त्याला एकही प्रश्न विचारला नाही, फक्त शोधत राहिले. मग एके दिवशी मी ठरवले की मला आता सत्य जाणून घ्यावेच लागेल. मी त्याच्या मागे गेले. तो त्या दिवशी शाळेत गेला नाही. मी थेट शहराच्या त्या कोपऱ्यात गेले जिथे अनाथाश्रम होता. पण तो मुख्य अनाथाश्रमात गेला नाही जिथून मी त्याला आणले होते. तो दुसऱ्या रस्त्यावर वळला आणि एका जीर्ण घरात शिरला. मी थोडे अंतर थांबले. मग मी थोडा वेळाने आत गेले आणि तिथे जे पाहिले ते पाहून माझा खूप दुखावले. अंश आणि जवळजवळ त्याच वयाची 4-5 इतर मुले. सर्वजण एका म्हाताऱ्या माणसासमोर उभे होते आणि एका पिशवीत काही वस्तू देत होते. चांदीच्या वाट्या, काही जुन्या वस्तू, कागदपत्रे. आणि तो म्हातारा माणूस हसत होता. जणू काही त्याने खूप चांगला सौदा केला आहे. मी थेट त्यांच्या समोर गेले. मला पाहताच ते सर्व घाबरले. त्या मुलाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांना घट्ट धरले आणि म्हणाले, आता पुरे झाले. मी थरथरत्या आवाजात म्हटले. मी ताबडतोब पोलिसांना फोन केला. माझे हात थरथर कापत होते, पण माझे हृदय दगडासारखे कठीण झाले होते. त्या क्षणी माझ्यात प्रेम किंवा आपुलकी नव्हती. फक्त एका महिलेच्या तुटलेल्या आशा होत्या जिचा पुन्हा कोणीतरी विश्वासघात केला होता. पोलीस आले आणि त्या सर्वांना अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान जे उघड झाले त्याने माझ्या पायाखालची जमीन हलवण्यास पुरेसे होते. तो माणूस अनाथ मुलांना प्रशिक्षण देणाऱ्या टोळीचा भाग होता. जेव्हा एखादी महिला किंवा एखादे कुटुंब त्या मुलांना दत्तक घेत असे, तेव्हा त्या मुलांना त्यांच्या घरातून पळवून नेले जायचे. हळूहळू ती दत्तक मुले मौल्यवान वस्तू काढून त्या या माणसाला देत असत. कोणीही त्यांच्यावर संशय घेत नसतं, कारण ते निष्पाप दिसतात आणि ते निष्पापपणाचा फायदा घेत असतं. मला प्रत्येक क्षण आठवत होता. मी त्याला पहिल्यांदा माझ्या हातांनी कसे आंघोळ घातली होती, मी त्याला कसे झोपवले होते, त्याच्या तापामुळे मी रात्री कशी जागी राहिले होते. आणि तो अंश, तो माझ्या घरातून माझा विश्वास चोरत होता. तो माझ्या प्रेमाला लुटत होता. पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलाने डोके टेकवले होते. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. मला माफ कर आई. पण मी आता आई राहिलेली नाही. मी आता फक्त एक स्त्री होते जिचा तिसऱ्यांदा विश्वास तुटला होता. पहिल्यांदा जेव्हा तिची आई गेली, दुसऱ्यांदा जेव्हा तिचा नवरा तिला सोडून गेला, आणि तिसऱ्यांदा जेव्हा त्या मुलाने माझ्या प्रेमाचे अत्याचारात रूपांतर केले. पोलिसांनी मला विचारले, तुम्हाला गुन्हा दाखल करायचा आहे का? मी एक दीर्घ श्वास घेतला आणि फक्त म्हणाले, हो. कारण आज मी गप्प राहिले तर उद्या पुन्हा कोणीतरी रक्षिता तुटेल. मी घरी परतले तेव्हा जणू काही शांतता माझी वाट पाहत होती. प्रत्येक कोपरा, प्रत्येक खोली माझ्याकडे पाहत होती. माझे प्रेम, माझा एकटेपणा, माझे कष्ट, सर्व काही माझ्या हातातून पुन्हा एकदा वाळूसारखे निसटले. मी माझ्या मुलासाठी उघडलेला दरवाजा कायमचा बंद केला. मी कपाटाच्या वर एक चिठ्ठी ठेवली. मी आता कोणतेही नाते जोडणार नाही, कारण माझ्या वाट्याला फक्त तुटवडा आहे. आणि मग मी पुन्हा स्वतःची काळजी घेऊ लागले. मी शेतीचे काम, हिशेब, न्यायालयीन खटले, सर्व काही स्वतः सांभाळू लागले.
आता मी फक्त आई नव्हते, मी एक मजबूत स्त्री होते, जी आता कोणावरही विश्वास ठेवत नव्हती. पोलिसांना फोन करताना माझे हात थरथरत होते. माझे हृदय जोरात धडधडत होते, जणू काही एक मोठे वादळ येत आहे. मी कल्पनाही करू शकत नव्हते की ज्या व्यक्तीला मी मनापासून दत्तक घेतले होते, ज्याची प्रत्येक गरज मी पूर्ण केली होती. पण जेव्हा पोलिसांनी अंश आणि इतर मुलांची चौकशी केली आणि मला पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले, अंशला सर्व काही विचारल्यावर तो सर्व काही सांगू लागला. ते ऐकून मला धक्काच बसला. तो म्हणाला, मी घाबरलो होतो. मी तुम्हाला सगळे सांगण्याचा खूप वेळा विचार केला होता, पण जेव्हा जेव्हा मी धाडस केले तेव्हा मला त्या लोकांच्या धमक्या आठवल्या. पोलिसांनी मुलाचे शब्द गांभीर्याने घेतले आणि बराच वेळ त्याची चौकशी केली आणि त्याने दिलेल्या पत्त्यावर छापा टाकण्यात आला. पुढील 2 दिवसात जे उघडकीस आले ते हृदयद्रावक होते. त्या आश्रमात मुलांना आश्रयाच्या नावाखाली बेकायदेशीर कामासाठी प्रशिक्षित केले जात असे. लहान मुलांना श्रीमंत कुटुंबांकडे पाठवले जात असे, कधी नोकर म्हणून, कधी दत्तक मुले आणि मुली म्हणून. त्यांनी काय चोरी करायची, कधी करायची, माहिती कशी द्यायची हे शिकवले जात असे. पण मुलाच्या साक्षीने हे सर्व उघडकीस आले. न्यायालयात अंश धाडसाने म्हणाला, मी जे काही केले ते चुकीचे होते, पण जर मी हे केले नसते तर माझ्या बहिणीलाही त्याच नरकात ढकलले गेले असते. मला माफ करा, पण आता मला सर्व काही सांगायचे आहे. तिथे मुलांना कसे प्रशिक्षण दिले जात होते, त्यांच्यावर कशी सक्ती केली जात होती, त्यांना काय शिकवले जात होते. हे ऐकून संपूर्ण न्यायालय स्तब्ध झाले. न्यायाधीशांनी असेही म्हटले की इतक्या लहान वयात इतकी प्रामाणिक साक्ष पाहणे खूप कठीण आहे. पण तरीही कायदा हा कायदा असतो. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले कारण त्याने जे काही केले तो गुन्हा होता. जेव्हा पोलीस त्याला घेऊन जात होते तेव्हा त्याने वळून माझ्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात फक्त एकच प्रश्न होता, तू अजूनही मला स्वीकारशील का? माझ्याकडे उत्तर नव्हते. संध्याकाळी मला पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले. इन्स्पेक्टर म्हणाले, मॅडम, तुम्ही त्या मुलाला जामीन दिला, ठीक आहे, पण आम्ही तुम्हाला एक इशारा देऊ इच्छितो. हा मुलगा या टोळीशी थेट संपर्कात होता, तो प्रशिक्षित होता. त्याला परत आणणे म्हणजे तुमच्यासाठी खूप धोकादायक आहे. तुम्ही खरोखर तयार आहात का? मी डगमगता म्हटले, हो. पोलीस थोडे आश्चर्यचकित झाले. मग ते म्हणाले, ठीक आहे, पण आम्ही वेळोवेळी भेट देऊ. तुम्हाला हे देखील सुनिश्चित करावे लागेल की या मुलाचा वापर कोणत्याही टोळीकडून होणार नाही. जेव्हा तो मुलगा बाहेर आला तेव्हा तो गोंधळलेला होता. पोलिसांनी त्याचे कपडे परत केले होते, पण त्याचा आत्मविश्वास मागे राहिला होता. मी फक्त एकच गोष्ट म्हणाले, तुला आता जे काही करायचे आहे ते खरेपणाने कर. तुला स्वतःचे नाव, स्वतःची ओळख बनवायची आहे. यावर त्याने होकार दिला. पण आजही त्याच्या डोळ्यातील पश्चात्ताप आणि दिलासा मी विसरू शकत नाही. पुढच्या काही दिवसात मी त्याला शाळेत जाण्याची व्यवस्था केली. एका समुपदेशकाशी त्याची ओळख करून दिली आणि पोलिसांच्या देखरेखीखाली त्याला पुन्हा जीवन जगण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला. पण दररोज मला भीती वाटत होती. मी योग्य काम करत आहे का? हा मुलगा खरोखर बदलेल का? पण जेव्हा एके दिवशी तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, मला तुमची शेती सांभाळण्यासाठी मनापासून मदत करायची आहे. तुम्ही दिवसभर एकटी काम करून थकून जाता. त्या दिवशी माझ्या डोळ्यात एक शांतता होती. कदाचित लोकांना बदलायला वेळ लागतो, पण जेव्हा कोणी खरोखर बदलू इच्छित असेल तेव्हा त्याला दुसरी संधी मिळायला हवी. जेवणानंतर आम्ही अंगणात बसलो होतो. तो पूर्णपणे शांत होता, पूर्वीसारखा अस्वस्थ नव्हता, जणू काही त्याच्या आत काही मोठा निर्णय येत होता. मी हळूवारपणे म्हणाले, तुला काही बोलायचे आहे का? त्याने माझ्याकडे पाहिले. त्याचे डोळे ओले होते, पण यावेळी त्यात भीती नव्हती, फक्त सत्य होते. खूप जुना आणि खूप जड शब्द, आई. त्याने दुसऱ्यांदा मला अशी हाक मारली. माझे डोळे तिथेच भरून आले. आता मी बदलेन. खरोखर तू माझ्यासाठी जे केलेस, कदाचित माझी खरी आईही माझ्यासाठी इतके काही करू शकली नसती. आता मला तुझ्यासारखे व्हायचे आहे. मेहनती, सत्यवादी आणि ज्याला त्याच्या मुलाची लाज वाटावी लागणार नाही. मी त्याला उत्तर देऊ शकले नाही. मी फक्त शांतपणे त्याला माझ्या छातीशी मिठी मारली. त्या रात्री पहिल्यांदाच मी प्रार्थना केली नाही, मी फक्त देवाचे आभार मानले.
ज्याने मला पुन्हा एकदा आई होण्याचा आनंद दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो स्वतः उठला आणि शाळेत जाण्यासाठी तयार होऊ लागला. मी त्याला जवळच्याच सरकारी शाळेत आधीच दाखल केले होते, पण आता त्याला जाण्याची हिंमत होत नव्हती. आज तो गणवेशात तयार उभा होता. आई, माझा टाय ठीक आहे ना, त्याने संकोचून विचारले. मी हसून त्याचा टाय दुरुस्त केला. हळूहळू त्याच्या सवयी बदलू लागल्या. आता तो गोष्टी लपवत नव्हता, तर स्वतःच्या हातांनी सर्व काही योग्य पद्धतीने ठेवत होता. आता तो खरोखर शांत, समजूतदार आणि प्रेमाने भरलेला होऊ लागला. गावातील लोकही सुरुवातीला त्याला टोमणे मारायचे. बघ, हा मुलगा पुन्हा काहीतरी चुकीचे करेल. असे लोक कुठे बदलतात. आणि एका महिलेने म्हटले, जर तू त्याला त्यावेळी दत्तक घेतले नसतेस तर कदाचित हे मूल चुकीच्या मार्गावर गेले असते, चोरी करायला शिकले असते, खोटे बोलायला शिकले असते, आणि एके दिवशी तो पकडला गेला असता. तू त्याला धरून आणि प्रेमाने सुधारून योग्य काम केलेस. मी म्हणाले, मी काहीही केले नाही. तो मुलगा स्वतःच चांगला होता. मी फक्त त्याच्यासाठी दार उघडले. मग काळाने सर्व उत्तर दिले. अंश आता मोठा होऊ लागला होता. मासिक पंचायतीत गावातील मुलांशी शिक्षण आणि बाल सुरक्षेबद्दल बोलू लागला होता. जेव्हा त्याने शाळेत पहिले पारितोषिक जिंकले, तेव्हा त्या दिवशी संपूर्ण गाव टाळ्या वाजवत होते. मला आठवते जेव्हा त्याने ट्रॉफी आणली आणि माझ्या हातात दिली आणि म्हणाला, आई, हे फक्त तुझ्यासाठी. आणि मी फक्त रडले. एके दिवशी तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, आई, मी मोठा झाल्यावर पोलिसात भरती होऊ इच्छितो, जेणेकरून माझ्यासोबत जे घडले ते इतर मुलांसोबत घडू नये. त्या दिवशी मला असे वाटले की माझ्या सर्व कष्टाचे फळ मिळाले आहे. मी त्याला चांगले प्रशिक्षण मिळावे म्हणून शहरातही घेऊन गेले. आता तो त्याच्या भूतकाळापासून पळून जात नाही, तर त्याला त्याचा साथीदार बनवतो. एके दिवशी त्याने स्वतः गावातील शाळेतल्या मुलांना सांगितले की जर आपल्याकडून चुका होत असतील, पण जर कोणी आपल्याला योग्य वेळी धरले, तर आपण आपला मार्ग बदलू शकतो. आता माझे आयुष्य परत आले आहे. मला माहित होते की आयुष्य सरळ रेषेवर चालत नाही. मी खूप काही गमावले होते, खूप काही सहन केले होते, पण कदाचित त्यामुळेच मी इतका बलवान झाले होते की आज मी एका तुटलेल्या मुलाला पुन्हा सावरू शकले. एके दिवशी तो स्वतः म्हणाला, आई, आता जेव्हा लोक माझ्याकडे भीतीने नाही तर आदराने पाहतात तेव्हा बरे वाटते. आणि तू मला तो आदर दिला आहेस. तू फक्त माझी आई नाहीस, तू माझी सर्वात मोठी ताकद आहेस. कदाचित देव प्रत्येक तुटलेल्या व्यक्तीसाठी कुठेतरी एक रक्षक पाठवतो. आता माझ्याकडे सर्व काही होते, एक उद्देश, एक मुलगा आणि ती शांती, ज्याच्या शोधात मी इतके दरवाजे ठोठावले होते. आजही कधी कधी जेव्हा मला रात्री झोप येत नाही, तेव्हा मी बाहेर बसते आणि आकाशाकडे पाहते आणि विचार करते की जर मी त्या दिवशी भीतीला बळी पडले असते, जर मी पोलिसांना फोन केला नसता, जर मी म्हटले असते की मला कोणाचेही मूल नको असते, तर कदाचित मी या जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट गमावली असती. आई होणे हे फक्त रक्ताचे नाते नाही, तर ते हृदयाचे नाते आहे. आणि आज माझे हृदय पूर्णपणे भरून आले आहे. मी कधीच विचार केला नव्हता की माझे आयुष्य एके दिवशी असे वळण घेईल. त्या दिवशी अनाथाश्रमातून मी दत्तक घेतलेला अंश, ज्याला त्यावेळी फक्त आधाराची गरज होती, तो आज माझे संपूर्ण जग बनला आहे. तो दिवस अजूनही माझ्या डोळ्यात आहे, जेव्हा त्याने पहिल्यांदा माझा हात धरला आणि म्हटले होते, मला भीती वाटते, मला सोडून जाऊ नकोस आई. आणि आज जेव्हा मी त्याच्याकडे पाहते, तेव्हा मला त्याच्या डोळ्यात आत्मविश्वास, त्याच्या चेहऱ्यावर शांती आणि त्याच्या शब्दांमध्ये जबाबदारी ऐकू येते. अंश आता मोठा झाला आहे. तो नेहमीच अभ्यासात चांगला होता. त्याने कठोर परिश्रम केले, स्वतःला बदलले, आणि आज त्याला शहरातील सर्वोत्तम शाळेत मुलांना शिकवण्याची नोकरी मिळाली. पोलीस अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न कधी संपले आणि शिक्षक होण्याचे स्वप्न त्याच्यात कधी सामील झाले हे मला कळलेच नाही. तो म्हणायचा, आई, जसे तू माझी काळजी घेतलीस तसेच आता मी त्या मुलांची काळजी घेईन ज्यांना कोणी नाही. मी त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला अनेक वेळा आशीर्वाद दिला. आता अंश मोठा कधी झाला मला कळलेच नाही. मग जेव्हा त्याने मला त्याच्या लग्नाबद्दल सांगितले, तेव्हा मी थोडा वेळ गप्प राहिले. माझ्या मनात एक विचित्र शांतता पसरली. कदाचित मी ज्या मुलाला मी वाढवले
तो आता त्याचे नवीन आयुष्य सुरू करणार असल्याने मला त्याच्या चेहऱ्यावर तेच दिसले. मी फक्त यावर हसले. आई, तो माझ्या शेजारी बसून म्हणाला, तुला प्रत्येक परिस्थितीत माझ्यासोबत राहावे लागेल. माझ्या लग्नाचा अर्थ असा नाही की तू एकटी आहेस. तू माझी सर्वात मोठी जबाबदारी आहेस. मी त्याचा चेहरा माझ्या हातात घेतला आणि म्हणाली, बेटा, जेव्हा मला समजून घेणारे कोणी नव्हते तेव्हा मी एकटी होते. पण आता नाही. तू माझे जग आहेस आणि तुझा प्रत्येक आनंद माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आहे. अंशचे लग्न खूप साधेपणाने केले. मी वधूला माझी सून म्हणून नाही तर माझी मुलगी म्हणूनच प्रेम केले. ती खूप हुशार मुलगी होती जी अंशवर मनापासून प्रेम करत होती आणि तिच्या डोळ्यात मी तेच सत्य पाहिले जे मी अंशच्या डोळ्यात वर्षांपूर्वी पाहिले होते. लग्नानंतर घर आणखी चैतन्यशील झाले. मी अनेकदा देवाचे आभार मानले की तू मला पुन्हा जगण्याचे कारण दिलेस. याबद्दल मी तुझे आभार मानते. काही वर्षांत अंशला 2 गोंडस मुले झाली, एक मुलगा आणि एक मुलगी. आणि ज्याप्रमाणे अंश माझ्या आयुष्यात प्रकाश म्हणून आला होता त्याचप्रमाणे ती 2 लहान मुले माझ्या आयुष्याच्या त्या वेळी मला पुन्हा जिवंत करत होती. आता माझा दिवस त्यांच्यासोबत खेळण्यात, त्यांना गोष्टी सांगण्यात आणि अंशच्या पत्नी सोबत आनंदाने घालवत होती. माझा एकटेपणा, एकेकाळी माझ्या नसांमध्ये शिरलेली ती शून्यता आता दूर झाली होती. पण अंश आता फक्त मुलगा राहिला नव्हता, तो आता एक विचार बनला होता. एके दिवशी तो मला म्हणाला, आई, तू माझ्यासाठी फक्त आई नाहीस, तू माझी सर्वात मोठी प्रेरणा आहेस. तू मला संधी दिलीस तशीच मला त्या मुलांसाठीही काहीतरी करायचे आहे जे फक्त संधी शोधत आहेत. मी त्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाले, जा बेटा, तुला वाटत असेल की तू कोणाच्या तरी अंधारात प्रकाश बनू शकतोस तर बन. आणि मग अंशने तेच केले जे बरेच लोक विचार करतात पण ते प्रत्यक्षात करू शकत नाहीत. त्याने त्या अनाथ मुलांसाठी एक छोटासा ट्रस्ट सुरू केला जो अजूनही त्या व्यवस्थेचा भाग होता ज्यामध्ये तो स्वतः एकेकाळी अडकला होता. त्याने मुलांना शिकवायला सुरुवात केली, त्यांना कौशल्ये शिकवायला सुरुवात केली आणि समाजाने धोका म्हणून ओळखलेल्या मुलांना सक्षम बनवले आणि त्यांना समाजासमोर उभे केले. मी स्वतः पाहिले होते की प्रत्येक मूल ज्याच्या डोळ्यात पूर्वी भीती होती ते आता स्वप्ने पाहू लागले आणि त्याने त्या ट्रस्टचे नाव ठेवले, आशेचा किरण. जेव्हा जेव्हा मी तो बोर्ड पाहायचे तेव्हा माझे डोळे ओले व्हायचे. मी अंशला आधार म्हणून दत्तक घेतले होते पण त्याने मला जीवनाची सर्वात सुंदर भेट दिली. आज देवाने मला कोण्या एका मुलाची आई नाही तर शेकडो मुलांची आई बनवले आहे. जेव्हा मी मंदिरात जाते तेव्हा मी माझे डोके टेकवते आणि फक्त एक प्रार्थना करते, हे देवा, जसे तू माझ्या तुटलेल्या आयुष्यात एका छोट्या अंशाला पाठवलेस त्याचप्रमाणे प्रत्येक स्त्रीला, एकाकीपणात तुटणाऱ्या प्रत्येक हृदयाला एक असे नाते दे जे ते पुन्हा जिवंत करेल. आता माझे जग, माझे अस्तित्व, माझी ओळख, सर्व काही माझे अंश आहे. आता ते 2 लहान जीव माझ्यासाठी सर्व काही होते. आता घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. एक काळ असा होता जेव्हा मी एकटीच जमिनी सांभाळत असे, मी स्वतःला जगापासून वेगळे केले होते. आणि आता वेळ आली होती जेव्हा माझ्या भोवती फक्त जवळीक होती. पण अंश तिथेच थांबला नाही. त्याने शहराच्या वेगवेगळ्या भागात केंद्रे उघडली जिथे रस्त्यावर भटकणाऱ्या किंवा अनाथाश्रमात बंद असलेल्या मुलांना आणले जात असे. आणि या केंद्रांमध्ये त्यांना फक्त अन्न आणि निवारा दिला जात नव्हता तर त्यांना माणूस म्हणून राहण्याचेही शिकवले जात असे. एके दिवशी तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, आई, तुला अजूनही मुलांना शिकवायचे आहे का? तुझ्या डोळ्यात जे प्रेम आहे ते दुसरे कोणीही शिकवू शकत नाही. मग मी माझी जुनी डायरी काढली ज्यामध्ये मी स्वतःसाठी लिहायचे, जर एके दिवशी माझे प्रेम दुसऱ्याचे हास्य बनू शकले तर समजून घे की मी जिवंत आहे. मी अंशकडे पाहिले आणि म्हणाले, अगदी बेटा. आता तो दिवस आला आहे. मी ट्रस्टमध्ये जाऊ लागले. मी तिथल्या मुलांना भेटायचे, त्यांच्याशी बोलायचे, त्यांना गोष्टी सांगायचे. कधी मी त्यांना प्रेम करायचे. त्यापैकी बरेच जण मला त्यांच्या भूतकाळाबद्दल सांगत असत. काहींच्या डोळ्यात अजूनही भीती होती, काहींच्या डोळ्यात आशा होती. कोणाला शेजारी शांत बसवायचे आणि कोणाला थोडेसे हसून पूर्ण आत्मविश्वास द्यायचा हे मला माहित होते. मी अंशला सांगितले, बाळा, आता आपल्याला फक्त मुलांना अन्न आणि शिक्षण द्यायचे नाही तर आपल्याला त्यांना आत्मविश्वास द्यायचा आहे. त्यांना हे समजावून सांगावे लागेल
की जर कोणी त्यांना आयुष्यात सोडून दिले असेल तर नक्कीच दुसरा कोणीतरी सापडेल जो त्यांना स्वतःचे म्हणून स्वीकारेल. अशने या ट्रस्टमध्ये एक नवीन विभाग सुरू केला, ज्यामध्ये त्या मुलांना ठेवण्यात आले ज्यांना प्रथम दत्तक घेतले गेले आणि नंतर सोडून दिले गेले. ही मुले सर्वात जास्त तुटलेली होती कारण त्यांनी आधी प्रेमाचा विश्वासघात पाहिला होता. हळूहळू त्या ट्रस्टमधील मुलांची संख्या वाढू लागली आणि मी सकाळी घर सोडण्याची उत्सुकतेने वाट पाहू लागले. अंश मला अनेक वेळा म्हणायचा, आई आता तू विश्रांती घे, तू खूप काही केले आहेस. पण मी नेहमी हसून म्हणायचे, बेटा ज्यांचे मन थकले आहे ते विश्रांती घेतात. आता मला जगायचे आहे आणि मी प्रत्येक क्षण प्रत्येक श्वास पूर्ण समाधानाने जगत होते. एके दिवशी अंशचा मुलगा माझ्या मांडीवर बसला आणि म्हणाला, आजी तू सर्व मुलांची आई कशी बनली? मी हसून म्हणाले, कारण जेव्हा कोणी स्वतःपेक्षा मोठे स्वप्न पाहतो तेव्हा बरेच लोक आपोआप त्यात सामील होतात. मला फक्त असे हवे होते की कोणीही एकटे राहू नये. आणि आता बघ, मी कधीच एकटा नसते. तो माझ्याकडे पाहून हसला आणि म्हणाला, म्हणून मी मोठा झाल्यावर मीही तुमच्यासारखा होईन. अगदी तुमच्यासारखा. कदाचित हेच माझे स्वप्न होते जे आता अंशच्या मुलाच्या डोळ्यात वाढत होते. आज मी 70 वर्षांची आहे. माझे केस पूर्णपणे पांढरे झाले आहे. माझी पाठ थोडीशी वाकली आहे, पण माझे स्मित, माझ्या डोळ्यातील चमक आणि माझ्या आवाजातील प्रार्थना आता अधिक खोल झाली आहे. जेव्हा जेव्हा कोणाला नवीन भारताच्या प्रेरणादायी पुरुषांमध्ये गणले जाते तेव्हा अंशचे नाव घेतले जाते. जेव्हा पत्रकार येतात आणि विचारतात, मॅडम तुम्ही हे सर्व कसे केले, तेव्हा मी फक्त म्हणते, मी काहीही केले नाही. मला फक्त एक अंश मिळाला आणि त्या अंशने माझे संपूर्ण जग बदलले. आपल्या आयुष्यात बऱ्याचदा अशा भेगा येतात जिथून प्रकाशही डोकावत नाही. आपल्याला वाटते की आता काहीही शिल्लक नाही, आता काहीही चांगले होणार नाही. पण कधीकधी त्या अंधारात एक अंश येतो, एक छोटासा आधार, एक छोटीशी आशा, आणि ती हळूहळू आपले संपूर्ण जग बनते. मित्रांनो, रक्षिताप्रमाणे जर आपण आपले तुटलेले भाग दुसऱ्याला त्यांच्यात सामील होण्याचे कारण बनवले तर ते एकत्र आल्यावर एक नवीन कथा बनतात. आणि हो, आई ती नसते जी फक्त जन्म देते, आई ती असते जी एखाद्याची भीती दूर करते आणि त्याला पुन्हा जगायला शिकवते. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.